नवच्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जळगावमधील धरणगाव इथल्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली। जलसंपदा खात्यात मी गेली कित्येक वर्ष सफाईचंच काम करत बसलोय। आघाडी सरकारच्या काळात अनेक अनागोंदी होत्या, त्या निपटण्यातच आपला अधिक वेळ खर्ची पडत असल्याचं गिरीश महाजन म्हणाले। तर आपली रोजची सकाळ रोज एका ठेवीदारांच्या नमस्काराने होते असं सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेवीदारांचे 417 कोटी कसे द्यावेत इकडे गुन्हा दाखल कर, तिकडे केस भर, याला अटक कर, त्याला सस्पेंड कर। आता हे सगळे कॅमेऱ्याला माझ्याकडे बाईट द्या। बाईट काय बाईट आहे? 10 अधिकारी सस्पेंड झाले, 25 अधिकारी सस्पेंड झाले, 7 ठेकेदार सस्पेंड झाले, म्हणजे जेलमध्ये जात आहेत, त्यांच्यावर कारवाई होते। या खात्यामध्ये आता फक्त म्हणजे मला हे खातं देताना मला आधीच सांगितलं की साफसफाई करायचं खातं आहे, वर्ष 2 वर्ष जोरात सफाई करून टाका। आणि त्या दिवशी तुम्ही बघताय त्याच्या सगळ्या कामांच्या चौकशा लागलेल्या। माझ्यापाशी गल्लेवाला माणूस बसलाय। जलसंपदा खातं का साधं खातं आहे का? 8,000 कोटी आता 12,000 कोटी नुसतं कोटीला ऐकत राहतो। पण ठीक आहे, आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे मोठे मोठे मंत्री मागच्या काळात झाले, आज किरीपूर सरकारकडे मोठं खातं आहे। मी जेमतेम राज्यमंत्री आहे, सहकार मंत्री आहे, बिना सहकार नाही उद्धार। भाऊ 417 कोटी द्यायचे मला, त्या टेन्शन मध्ये मी जो सकाळी उठल्याबरोबर माझी बवणी तिथे ठेवीदार बसून होते, राम राम भाऊ, पैसे अटकले भाऊ, काढून द्या भाऊ। आता जिथं मी गाणं बसलं तिथे माझं नाव आलं, अशी परिस्थिती झाली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।